साथियों, केरला में जनता के पैसों की खुलेआम लूट हो रही है। ये लोग भ्रष्टाचार के नए नए मॉडल लेकर आते हैं। जनता का एवरी सिंगल रुपया लूटना चाहते हैं। कुरुवन्नूर कोऑपरेटिव बैंक स्कैम लेप की लूट का एक ऐसा उदाहरण है। हर कोई जिससे परेशान है। जिस बैंक में गरीबों ने, मध्यम वर्ग ने अपनी मेहनत के सैकड़ों करोड़ रुपए जमा किए थे, उस बैंक को सीपीएम के लोगों ने पूरी तरह लूटकर कंगाल कर दिया। ये जो गरीबों ने, मध्यम वर्ग ने बैंक में पैसे रखे थे, क्योंकि घर में बेटी की उम्र बढ़ रही थी, उन्होंने सोचा कि बेटी की शादी करवानी है, बैंक में पैसे जमा कराएं, कुछ ब्याज मिलेगा, पैसे बढ़ेंगे और जब शादी का समय आएगा तो बेटी के काम आएगा। लेकिन इन सीपीएम वालों ने गरीब की बेटी की शादी को भी अनेक संकटों में डाल दिया। मध्यम वर्ग के परिवार की शादी को, बेटे की, बच्चों की शादी को भी इन्होंने संकट में डाल दिया। गरीबों को उनके खिलाफ ऐसी मिली भगत का उदाहरण बहुत कम मिलेगा। इस स्कैम की वजह से हजारों परिवारों का जीवन दांव पर लग गया है। സുഹൃത്തുക്കളെ, കേരളത്തിലെ ജനങ്ങളുടെ പണം പരസ്യമായി കൊള്ളയടിക്കപ്പെടുകയാണ്. ഇവർ അഴിമതിയുടെ പുതിയ പുതിയ മാതൃകകൾ കൊണ്ടുവരികയാണ്. ജനങ്ങളുടെ ഓരോ പൈസയും കൊള്ള ചെയ്യാൻ ഇവർ ആഗ്രഹിക്കുന്നു. കരുവണ്ണൂർ സഹകരണ ബാങ്ക് അഴിമതി ഇടതിന്റെ കൊള്ളയുടെ ഇത്തരത്തിലുള്ള ഒരു ഉദാഹരണമാണ്. എല്ലാവരും ഇതിൽ അസന്തുഷ്ടരാണ്. ഏത് ബാങ്കിലാണോ പാവപ്പെട്ട ആൾക്കാർ, മധ്യവർഗത്തിൽപ്പെട്ട ആൾക്കാർ അവർ അധ്വാനിച്ചുണ്ടാക്കിയ കോടാനുകോടി രൂപകൾ നിക്ഷേപിച്ചത്, ആ ബാങ്ക് സിപിഎമ്മിന്റെ ആളുകൾ കൊള്ള ചെയ്ത് കാലിയാക്കി. പെൺകുട്ടിയുടെ വിവാഹത്തിന് വേണ്ടി നിക്ഷേപിച്ച പൈസ പാവപ്പെട്ട ആൾക്കാർ, മധ്യമവർഗത്തിലെ ആൾക്കാർ, ബാങ്കിൽ പൈസ ഇട്ടാൽ പലിശയും കിട്ടും, പെൺകുട്ടിക്കോട് വിവാഹം വന്നാൽ അത് എടുക്കുകയും ചെയ്യാമെന്ന് വിശ്വസിച്ചവർ, അവരെ പെൺകുട്ടികളുടെ വിവാഹം വരെ മുടക്കുന്ന പണി ഇവർ എടുത്തിരിക്കുകയാണ്. ഇത്തരത്തിലുള്ള സംഘടിത കൊള്ളകൾ കാണാൻ വളരെ വിരളമാണ്. ഈ അഴിമതി കാരണം ആയിരക്കണക്കിന് കുടുംബങ്ങളുടെ ജീവിതം ഇന്ന് കുഴപ്പത്തിലായിരിക്കുകയാണ്. अभी मुझे हमारे उम्मीदवार बहन डॉक्टर सरसू बता रही थी, कुछ दिन पहले मेरे साथ टेलीफोन पर उन्होंने इस समस्या का जिक्र किया था। अब वो कह रही है कि उनको इतने टेलीफोन आते हैं और लोग टेलीफोन पर रोते हैं कि कितनी मेहनत के पैसे उनके चले गए, कौन ये पैसे वापस लाएगा। हर कोई शिकायत कर रहा है। जी भैया. സുഹൃത്തുക്കളെ, ഇവിടെ ഈ പണവുമായി ബന്ധപ്പെട്ട് നമ്മുടെ പ്രിയങ്കരിയായ സ്ഥാനാർത്ഥി സഹോദരി ശ്രീമതി സരസു എന്നെ വിളിച്ചിരുന്നു. അവർക്ക് പലരും അവരെ ഫോൺ ചെയ്യുന്നു. അവർ പൊട്ടിക്കരയുകയാണ് ഫോണിലൂടെ. ഞങ്ങളുടെ പൈസ പോയി, ഈ പൈസ എങ്ങനെ തിരിച്ചു കിട്ടുമെന്നൊക്കെ ആലോചിച്ച് അവർ കരഞ്ഞുകൊണ്ട് ഇവരോട് ഫോൺ ചെയ്ത് സംസാരിക്കുന്നതായി അവർ എന്നോട് പറഞ്ഞു. साथियों, यहां सीपीएम के मुख्यमंत्री 3 साल से लगातार झूठ बोल रहे हैं कि इस कोऑपरेटिव स्कैम के पीड़ितों को उनका पैसा वापस मिलेगा। ये भी झूठ बोलते हैं कि दोषियों पर कार्रवाई होगी।
ये आपका सेवक मोदी है जिसने इस केस की जांच करवाई। अब तक स्कैम करने वालों की करीब 90 करोड़ रुपए की संपत्ति भारत सरकार के ईडी ने अटैच कर ली है। मैं इस बारे में कानूनी सलाह ले रहा हूं कि कैसे जिनके पैसे डूब गए हैं ऐसे गरीबों को उनका पैसा वापस कैसे करूं, ये 90 करोड़ रुपया उनको कैसे बांट दो। बीजेपी सरकार पहले भी देश में 17,000 करोड़ रुपए ऐसे स्कैम पीड़ितों को वापस दिलवा चुकी है। इसलिए मैं इस कोऑपरेटिव स्कैम के पीड़ितों को भरोसा देता हूं कि उनका पैसा वापस दिलाने में भाजपा और मेरी सरकार कोई कसर बाकी नहीं छोड़ी जाएगी।